हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत म्हात्राई एंटरप्राइजेस, फॅब्रिकेशन आणि होम डेकोरेशन मधलं एक विश्वासार्ह नाव. हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस गाजला. मध्यरात्री 2:30 पर्यंत विधानसभेचं कामकाज. महत्त्वाच्या विषयांवर अखेरच्या सत्रात चर्चा. So don't make us feel like criminals or anti-nationals. आम्ही जर गोयच्या फ्युचराचो विचार करता जाल्यार ह्या प्रोजेक्टांची गरज आसा. What you are going to pay. मोलेतील तिन्ही वादग्रस्त प्रकल्प रद्द करण्याचा खासगी ठराव फेटाळला. 20 विरुद्ध 11 मतांनी ठराव निकाली. सरकार तिन्ही प्रकल्पांवरती ठाम. आमकां गोयच्या लंग्साची चिंता आसा, आमकां मोल्याची चिंता आसा, अभयारण्याची चिंता आसा आनी हेजी सगळ्याची म्हणजे फक्त कशें आसा तर गोयच्या एनवायरमेंटाचे कैवारी आपुणूच अशें समजून लोकांनी दाखोवचें न्ही. राज्यात 12 दशलक्ष टनापेक्षा जास्त कोळसा हाताळणी करणार नाही. उलट ती कमी करण्यास प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. आणि आम्ही परत म्हणजे 12 मिलियन जो कितें आसा तेणी सांगलां तशें स्टेटी कडेन जो पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या वतीन जी EC दिली वता ती हाज्या फुडें ताका इन्क्रीज करपाक आनी केन्नाच EC दिली वयची ना. अदानी जिंदाल यांना 250 कोटी भरावेच लागतील. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार. सेस न भरल्यास कोळसा वाहतूक बंद करावी लागेल. मुख्यमंत्र्यांचा इशारा. म्हणजे रिक्वेस्ट आसा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे कायदेशीर होणार. विधानसभेत 19 विरुद्ध 9 मतांनी दुरुस्ती विधेयक मंजूर. तमनार वीज वाहिन्या वन्यजीव क्षेत्रात येत नाहीत. तमनार वीज प्रकल्प न उभारल्यास राज्यात लोड शेडिंग उद्भवणार. भीषण वीज संकट ओढवण्याची वीजमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केली भीती. कुठेतरी कोळसा जळतो म्हणूनच गोव्यात प्रकाश पडतो. Somebody else in Gujarat is burning coal there, not here. We don't intend to burn coal. लोकांची सुरक्षा आणि आरोग्यासाठी रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रद्द करा. आमदार एलिना साल्ढाणा यांचं भावनिक आवाहन. विधानसभेत भाजप सरकारला साल्ढाणा यांचा घरचा आहेर. Let us drop this project for the sake of Goa. And I have no doubt that my government that has done so much for the people of Goa, both North Goa and South Goa, will definitely pay heed to the plea of the people and stop this doubling. गोवा सरकार सर्व घटकांना विश्वासात घेऊन नवीन शैक्षणिक धोरण राबवणार. मुख्यमंत्र्यांची सभागृहात ग्वाही. मडगाव नेहरू स्टेडियमला प्रतापसिंह राणेंचं नाव द्या. सुधीर ढवळीकरांची मागणी. तर एका स्टँडला तत्कालीन क्रीडा मंत्री मोंत क्रूज यांचं नाव द्या. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आग्रही. लोकांचे नाव ह्या स्टेडियमात दिवचें अशें मनापासून म्हजो सभागृहाक रिक्वेस्ट. हायकोर्टाचं नवं वेळापत्रक जारी. 1 फेब्रुवारीपासून सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत कामकाज चालणार. नव्या वेळापत्रकानुसार गैरसोय होण्याची शक्यता. रेल्वे दुपदरीकरणाविरोधात भाजप आमदार एलिना साल्ढाणा यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दुपदरीकरण तातडीनं थांबवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजे असंही म्हटलंय. भाजप आमदारांनीच केलेल्या या मागणीमुळे रेल्वे दुपदरीकरणाचा विषय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी गाजला. नेमकं एलिना साल्ढाणा काय म्हणाल्यात पाहूयात सविस्तर. I appeal to my government to stop this project. Cancel this project once and for all, not for any other reason, but for the welfare, the safety, and the happiness of the people. Because, sir, if you go just across the railway track in the village of, again, Welsound, you can see about 8 houses in a row. Behind these houses, there are 100 houses. All the residents of these houses have to cross the track to go to basic infrastructure. The South Western Railway Authority wants to lay the second track. When we asked the South Western Railway Authority to prove their ownership over the land on either side of the existing track, they were frank enough to say that they have no documents.
They have no ownership documents. Of course, they will say we are going to acquire the land. But then, can you acquire land to the total detriment of the landowners? Because it is the ancestors of these very same landowners that gave the land the first time around. Speaker, sir, let us appeal to our better sense. Let us drop this project for the sake of Goa. And I have no doubt that my government, that has done so much for the people of Goa, both North Goa and South Goa, will definitely pay heed to the plea of the people and stop this doubling and thereby be hero worshipped. मोलेतील तिन्ही प्रकल्प रद्द करावेत अशी मागणी विधानसभेत करण्यात आली होती. मात्र हा ठराव 20 विरुद्ध 11 मतांनी फेटाळण्यात आला. यावेळी तमनार वीज प्रकल्पावर वीज मंत्री निलेश काब्राल यांनी सविस्तर उत्तर दिलं. तमनार प्रकल्प न झाल्यास भविष्यात भीषण परिस्थितीचा सामना गोव्याला करावा लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही मोलेतील तिन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचं ठामपणे सांगितलंय. ते नक्की काय म्हणालेत पाहूयात. We are going to a developed nation, and when we say that this particular line, and I want to tell my senior colleague Lujin Babak that this particular line, Honorable PW Minister also told you, the station is not coming in the wildlife sanctuary. It is coming outside the wildlife sanctuary. So it is not coming inside. That is the apprehensions and which are cast. So please correct yourself that this is a private land. जे power जे आज consumed जाता गोंयान, it should be known to the people of Goa. Somebody else in Chhattisgarh, somebody else in Gujarat is burning coal there, not here. We don't intend to burn coal. Past governments also have not burnt a single ton of coal to produce electricity. Neither this government under the leadership of Dr. Pramod Sawant has any interest on giving coal hubs or coal unloading stations as said by or Jayesh Bha Mandala ki हांव आसतना की आमी फक्त jetty for passenger केल्ली. We still say that those jetties which are there is going to be only for passengers. नाल्यार खंय तरी आंदोलना म्हणटा की थंय तरी कोलसो हाडप. No कोलसो will come in any jetty of Goa. This is an assurance to this house by this department. हे तिनूय प्रोजेक्ट फ्युचरा खातीर आमी जेका म्हणटा, आमी जर गोंयच्या फ्युचराचो विचार करता जाल्यार ह्या प्रोजेक्टांची गरज आसा. जसो तनमार प्रोजेक्ट बाब लुईदीन फलोरा यांच्यानी सांगला की इलेक्ट्रिसिटी पावर आमकां गरज आसा. इन फ्युचर आमकां पावर जाय. ओके, फ्युचरा खातीर गरज आसा. ओके, द सेम वे डबल ट्रॅकिंग आनी नॅशनल हायवे हे आत्तां जरी आमकां दिसलें ना, फुडल्या 25 वर्सांक खरोखरूच आमी जर आत्तां हाजी जर तयारी दवरली ना जाल्यार आमकां फुडल्या 25 वर्सांक, म्हणजे आयज गोंयांत लोक आसा 16 लाख, 15 लाख, व्हेहिकल आसा 14 लाख आमच्या कडेन. लोक येता तेजेर वचना. गोंयच्योच व्हेहिकल आसा 14 लाख, 15 लाख लोकसंख्या. आमी आनी कोल वाडोवपाचें ना. परत हांव सांगता, ताका समजून घेवपाचें ना म्हणून परत तो ताका विचरत आसा. आमी 100% परत सांगता, आमकां आसा तेज्या भितर आमकां वेगळो अल्टरनेटीव सोदपाची तयारी सुरू केल्या ऑलरेडी. आनी आमी परत म्हणजे 12 मिलियन जो कितें आसा तेणी सांगलां तशें स्टेटी कडेन जो पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या वतीन जी EC दिली वता ती हाज्या फुडें ताका इन्क्रीज करपाक आनी केन्नाच EC दिली वयची ना. आमकां मोल्याची चिंता आसा, अभयारण्याची चिंता आसा आनी हेजी सगळ्याची, म्हणजे फक्त कशें आसा तर गोंयच्या एनवायरमेंटाचे कैवारी आपुणूच अशें समजून लोकांनी दाखोवचें न्ही. आमकां हेजी सगळ्याची चिंता आसा आनी हें सगळं कन्सिडर करून स्पीकर सर जी हांवें परत सांगलां, हांव चड न उलयता, CEC कमिटी जी सुप्रीम कोर्टान अपॉयंट केल्या हाज्याय पयलीं, तेज्या खातीर हो सगळो विशय कन्सिडर करून म्हाका दिसता म्हाजी रिक्वेस्ट आसा की तांच्यांनी तें फाटीं घेवचें. रेव्होल्युशनरी गोवन संघटनेची सरकारकडून छळवणूक होत असल्याचा आरोप मनोज परब यांनी केलाय. आरजीच्या पक्ष स्थापनेची घोषणा करण्यासाठी जाहीर कार्यक्रम घेण्यास प्रशासनाकडून अटकाव होत असल्याचं परब म्हणालेत. आयज जर हे सरकाराक जर कोणाचो भय जाला, आयज जर ह्या बीजेपी सरकाराक जर कोणाचो भय दिसता जाल्यार तो फक्त आनी फक्त रेव्होल्युशनरी गोवन्स हेंचोच. आनी हो ते एवरी टायम ते प्रूव करता. आयज पासून खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक ना खंयच्याच पॉलिटिकल लिडराक ते त्रास दिना.
पूण रेव्होल्युशनरी गोवन्स जेन्ना पावता जे रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना खंयच्या गांवांत पावता ना खंयसरूय इश्यू घेता तेन्ना तांकां त्रास करपाक हो सरकार सामको फुडें आसता. आयज ही प्रेस कॉन्फरन्स आमी एक स्पेशल कारणाक लागून घेता की आमकां लोकांक दाखोवपाक जाय, आमकां हे सरकाराकूय दाखोवपाक जाय की ते आमकां कशे त्रास करीत आसा. लोकांकूय कळपाक जाय की आयज रेव्होल्युशनरी गोवन्साचेरूच इतलो हो हे हरेसमेंट हे आनी हे जे त्रास दितात पळय ते आमकांच कित्याक, फक्त रेव्होल्युशनरी गोवन्साक कित्याक आनी बाकीच्यांक कित्याक ना. हेतून इतलें प्रूव जाता की बाकी सगळे जाण हे एक आसात, एक वांगडा मेळोन काम करतात. पूण रेव्होल्युशनरी गोवन्स येयले की हांकां भंय दिसता आनी हांकां फक्त आतां जर दिसता गोंयांत ऑपोजिशन कोण दिसता हांकां जर कोण तरी पॉलिटिकल सिस्टम हेंचो चेंज करतलो आनी हांकां भायर मारतले कशें दिसता जाल्यार ते फक्त रेव्होल्युशनरी गोवन्स. एवरी टायम फक्त रेव्होल्युशनरी गोवन्साचेर हे केसीस कित्याक? एवरी टायम सरकार हें करपाक सोदता की ज्या ज्या जाग्यार आमी वयता उलयता त्या जाग्याचेर तेंचो प्लॅन आसा की आमकां थंयसर फेक केसीस घालपाचे आनी 6 म्हयन्याचे 8 म्हयन्याचे 10 म्हयन्याचे बॉन्ड सायन करपाचे आनी त्या एरियेन वचपाक आमकां बॅन करपाचे. 70 तेंच्यांनी बॅन मागला, आतां ते पेडण्यान बॅन मागपाक सोदताले, फाल्यां मागीर ते तिसवाडीन बार्देसांचे ऑल ओव्हर गोवा आमचे जे फ्रीडम ऑफ स्पीच आसा पळय रेव्होल्युशनरी गोवन्साचे ते बॅन करपाक सोदता. आमी जेन्ना परमिशन घालता मिटिंगेक आमच्या खातीर एक परमिशन मेळना. तेवटेन एनसीपी येता, एनसीपी आपले कार्यक्रम करीत आसा, तेवटेन काँग्रेस आपले करता, गोवा फॉरवर्ड करता, एमजीपी करता, सगळे पॉलिटिकल पार्टे आपले रॅलीज आपले मिटिंग्स आपले सगळें चालू दवरता. पूण फक्त रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना कितें मिटींग घेवपाक सोदता वयल्यान आमी लिगली परमिशन घालपाक सोदता तेन्ना आमकां परमिशन दिना. पूण जेन्ना आमी कोण लोकांच्या रायटाक लागून झगडटा, जेन्ना आमी कोणाक काय हर्ट करिना, जेन्ना आमी नॉन वायलंट वेन आमचो मुवमेंट चलयता तेन्ना तुमी आमचेर केसी घालचे न्हू. कित्याक 2022 बेगीनूच येता, सरकार चेंज जातलो, सरकार फाल्यां आमच्या हातीन आसतलो, फाल्यां कितें जाता आमकां सांगपाक जायना, आमी सांगपाक जायना, कित्याक लोकांचो तेन्ना आमचेर प्रेशर आसतलो. पूण हें चिंतचें न्हू ह्या सरकारान नाजाल्यार ह्या आमदारांनी नाजाल्यार 40 जाणांनी चिंतचें न्हू की तुमी असले कारस्थाना करतले, इतलो आमचेर प्रेशर हाडटले म्हणून हें रेव्होल्युशन बंद जातलें नाजाल्यार चळवळ बंद जातली. तुम्ही मोपा आमकां वचपाचें बंद केलें म्हणून मोपाच्या लोकांच्या काळजान जी उजो पेटलेलो आसा पळय तो उजो पेटत रावतले. तुम्ही मेळावली वचपाक म्हाका 2 म्हयने बॅन केला, दॅट डजंट मीन की मेळावलीचो उजो पालावतलो नाजाल्यार 70तलो उजो पालावतलो. हो उजो गोंयभर पेटलेलो आसा आनी गोंयकार आतां जागे जाल्ले आसा. तुमची जी तियात्रां नाटकां जी चलता पळय हें जे मार तुमचे तूं म्हाका मार हांव रडटा असले जी असेंब्लीन जी चलता पळय ही कारस्थानां लोकांनी खूब वर्सां पयलीं आसा. तुम्ही गोंयकारांक लागून सादे पोगो बिल तुमच्या आमी तुमकां सांगूंक सुद्दां ना, ह्या फावटी आमी अपील सुद्दां करूंक ना की तुमी पोगो बिल पास करा म्हणून, कित्याक आमकां तुमची लायकी खबर आसा, तुमकां गोंयकारांचे पडलेले ना. प्लीज तुमी कॉपरेट करा आमकां, आमी तुमकां इतले कॉपरेट करीत आसा, तुमी आमकां कॉपरेट करा. आमी खंय वायलन्स करपाक सोदिना ना, खंय एंटी नॅशनल एक्टिविटी करपाक सोदिना, आमी आमची पार्टी डिक्लेअर करपाक सोदता. सो बरे भशेन आमकां ती करून तुमी दिवची, कित्याक लोकांची मागणी आसा बेगिनांतल्या बेगिनी पार्टी डिक्लेअर जावपाक जाय. आनी आमकां लोकां कडल्यान क्वेश्चन येता की तुमी लेट कित्याक करता. पूण लेट डिनाय आमी डिले करता तेजें रिजन हें की आमकां परमिशन दिना. 17 तारखेर घातलेली आमी ती तुमी दिवंक ना, 29 तारखेर घातली ती दिवंक ना, आतां आमी 7 फेब्रुवारी घातल्या. म्हाका दिसता आमी परत 31 तारीख आमी एक ग्रावंड घातलेलो बांदोडकर ग्रावंड, तें आमकां परमिशन दिवंक ना. सो 7 तारखेर तरी म्हाका दिसता सर जो डेप्युटी कलेक्टर नाजाल्यार पुलीस आहा ते दितले म्हणून.